Hello students, welcome to my chemistry class. Today we are going to see the most important thing in the chemistry without which we can't learn the chemistry, and that is the some basic concept of chemistry. Some basic concept of chemistry. तर आज आपण जे स्टार्ट करत आहे ते आहे बेसिक कन्सेप्ट. केमिस्ट्रीचे बेसिक कन्सेप्ट आपल्याला आल्याशिवाय आपण केमिस्ट्री शिकू शकत नाही. त्यामुळे दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. दिस इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इन द केमिस्ट्री. सो लेट अस स्टार्ट द सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री. तर आपल्याला केमिस्ट्रीमध्ये पुढचं काही शिकण्याच्या आधी केमिस्ट्री काय आहे, केमिस्ट्री म्हणजे काय, व्हॉट इज केमिस्ट्री, ह्या प्रश्नांची उत्तर मिळवायची आहे. तर व्हॉट इज केमिस्ट्री? केमिस्ट्री इज द, आपण डेफिनेशन करू. केमिस्ट्री is the study of matter. Chemistry is the study of matter, its physical and chemical property. Chemistry is the study of matter, its physical and chemical properties, and the physical and chemical changes it undergoes under different conditions. So this is the definition of chemistry written over the board. म्हणजे बोर्डवर आपण जे डेफिनेशन लिहिलेली आहे केमिस्ट्रीची, काय आहे केमिस्ट्री, केमिस्ट्रीची डेफिनेशन काय आहे. तर डेफिनेशन पहा, मी सांगत आहे डेफिनेशन काय आहे. तर केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ, केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर, केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर, इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी अँड द फिजिकल अँड केमिकल चेंजेस इट अंडरगोज अंडर द डिफरंट कंडिशन. ठीक आहे, तर ही डेफिनेशन आहे. एक वेळा रीड करून घ्या. व्हॉट इज केमिस्ट्री? केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर, इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज अँड द फिजिकल अँड द केमिकल चेंजेस इट अंडरगोज अंडर द डिफरंट कंडिशन. once again I am going to tell you the definition of chemistry. केमिस्ट्रीची डेफिनेशन परत सांगतो. पहा डेफिनेशन काय, माझ्यासोबत रिकॉल करा. केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर, केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर, इट्स फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीज अँड फिजिकल अँड केमिकल चेंजेस इट अंडरगोज अंडर द डिफरंट कंडिशन्स. तर एक वेळा आपण डेफिनेशन रीड केली असं समजा. नाउ वी आर गोइंग टू सी द डेफिनेशन अँड इट्स मीनिंग. तर डेफिनेशन जे आपण पाहिली त्याच्यामध्ये काही वर्ड्स आहेत जे आपल्या लक्षात येणार नाही. जस्ट स्टार्ट केलाय तुम्ही तर तुम्हाला हे वर्ड्स, हे जे टर्म्स इथे वापरलेले आहे समजले पाहिजे. आपल्याला मॅटर माहित आहे का, आपल्याला फिजिकल प्रॉपर्टीज माहित आहे का, आपल्याला केमिकल प्रॉपर्टीज माहित आहे का. 11चं बुक घ्या, फिजिकल केमिकल प्रॉपर्टी दिसत नाही. 12चं टेक्स्टबुक घ्या, फिजिकल प्रॉपर्टी काय असते, केमिकल प्रॉपर्टी काय असते याचं काहीही दिलेलं नाही. हे लोअर क्लासेस मध्ये तुमचं झालेलं असेल. तर फिजिकल प्रॉपर्टीज आणि केमिकल प्रॉपर्टीज हे वर्ड्स आपल्याला माहित असणे खूप आवश्यक आहे. कारण हे जे वर्ड्स पुन्हा पुन्हा येतात आपल्याला सिलेबसमध्ये, तेव्हा हे वर्ड जर माहित नसेल तर आपल्याला ते बाकीचं समजत नाही. बरोबर आहे. म्हणून हे समजण्यासाठी वर्ड टू वर्ड आपण डेफिनेशन पाहू. डोंट वरी, आय एम गोइंग टू teach you what is matter, what is physical and chemical properties, what are the physical changes, what are the chemical changes. All these things I am going to tell you within a short while. So let us concentrate over the definition and the terms I am going to tell you. मी ज्या टर्म्स सांगणार आहे तुम्हाला त्याच्याकडे लक्ष द्यायचं की काय सांगत आहे. बरोबर आहे. तर पहिला जो वर्ड आहे या डेफिनेशन मध्ये, केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर. स्टडी आहे, मला माहिती आहे कोणत्याही गोष्टीला जाणून घ्यायचं असेल तर त्याचा स्टडी करावा लागतो, अभ्यास करावा लागतो. मग कशाचा अभ्यास आहे? केमिस्ट्री हा अभ्यास आहे. कशाचा अभ्यास आहे? तर केमिस्ट्री हा मॅटरचा अभ्यास आहे. कशाचा अभ्यास आहे? मॅटर. मॅटर इज व्हॉट? क्वेश्चन अराइजेस इन अवर माइंड. आपल्या मनामध्ये हा प्रश्न येतो की मॅटर काय आहे, मॅटर काय आहे, मॅटर काय आहे. तर मॅटर ते सर्व काही मॅटर आहे जे आपल्याला दिसते, जे आपण फील करू शकतो, आपल्या सेन्सेसनी आपण सांगू शकतो, आपल्याला जे जाणवते, आपल्याला जे जे दिसते, एनिथिंग दॅट वी कॅन परसिव्ह. लोअर क्लासेसमध्ये तुम्ही डेफिनेशन पाहिली असेल, पण याची डेफिनेशन आहे, मॅटरची डेफिनेशन आहे. मी इकडे लिहून देतो. इथे व्हॉट इज मॅटर?
anything that has mass and occupies space. मराठीमध्ये म्हणू आपण असा कोणताही पदार्थ, मॅटर म्हणजे द्रव्य किंवा पदार्थ होते, जास्त मराठी पण नाही शिकू आपण. मॅटर म्हणजे काय होते, कोणताही पदार्थ समजून घ्या. कोणताही पदार्थ, काहीही ज्याला मास आहे आणि जो जागा व्यापू शकते, बरोबर आहे. सपोज तुम्ही दुकानात गेले आणि दुकानामधून किराणा दुकानात गेले आणि तिथे जर तुम्ही म्हटलं की 1 किलो साखर द्या, तर काय काय घडते, तो 1 किलो साखर देते, म्हणजे मास आला 1 किलो, एवढी होणार 1 किलो, म्हणजे त्या सबस्टन्सला, शुगर हा सबस्टन्स झाला, शुगर काय झाला सबस्टन्स, आणि त्याला 1 किलो म्हणजे 1 kg हे काय झालं त्याचा मास. आणि जेव्हा तो पॉलिथिन मध्ये टाकला जाईल तो पूर्ण सबस्टन्स, तेव्हा पॉलिथिन मधली जागा तो ऑक्युपाय करेल, म्हणजे तो व्यापणार, जागा घेणार, तेवढी जागा घेणार, म्हणजे ऑक्युपाय स्पेस म्हणजे दॅट हॅज व्हॉल्यूम, बरोबर आहे. म्हणजे ज्या पदार्थाला व्हॉल्यूम असेल, ज्या पदार्थाला मास असेल आणि जो व्हॉल्यूम ऑक्युपाय करेल त्याचा सुद्धा एक व्हॉल्यूम असेल. म्हणजे सपोज हा एवढा, सपोज आपण काय घेतला, एवढा एक मॅटर घेतला, बरोबर आहे. या मॅटरचं जे मास आहे, मास आपल्याला युनिट माहित आहे, मास किती आहे 1 kg, तर kg हे काय झालं याचा मास, 1 kg काय झाला मास. पण हे समजा याचा व्हॉल्यूम किती आहे 1 लिटर, किंवा आणखी काही दुसरा आपण व्हॉल्यूम घेऊ शकतो 1 सेंटीमीटर क्यूब, 10 सेंटीमीटर क्यूब इतका व्हॉल्यूम आहे. पूर्ण हे जे पॉलिथिन आहे याचा व्हॉल्यूम किती आहे, पॉलिथिनचा व्हॉल्यूम 10 सेंटीमीटर क्यूब, बरोबर आहे. तर हा जो शुगर, हा जो सबस्टन्स म्हणत आहे आपण, शुगर हा जो सबस्टन्स म्हणत आहे, ह्या शुगरला मास आहे 1 kg मास झालं, आणि या पॉलिथिनचा व्हॉल्यूम किती आहे 10 सेंटीमीटर क्यूब. पण पूर्ण पॉलिथिन भरली का, नाही, पूर्ण पॉलिथिन फिलअप झाली नाही, त्याचा अर्धाच, हाफ व्हॉल्यूम ऑक्युपाय केला. तो हाफ व्हॉल्यूम किती असेल 5 सेंटीमीटर क्यूब. म्हणजे हा एक मॅटर आहे, कारण त्याला काय आहे मास आहे आणि तो काय ऑक्युपाय करते स्पेस, म्हणजे व्हॉल्यूम ऑक्युपाय करते, बरोबर आहे. म्हणून हा शुगर या सबस्टन्सला आपण काय म्हणतो मॅटर, बरोबर आहे. आणि मॅटर विषयी आणखी माहित असेल पुढे आपल्या टॉपिक्स मध्ये मॅटरवर स्पेशल आपण जाणार आहे. तर मॅटर हे 3 प्रकारचे आहे, तुम्हाला माहिती आहे, मोस्टली 3 प्रकारचे आहे, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. सॉलिड, लिक्विड आणि गॅस असे 3 मॅटर आहे, 3 स्टेट मध्ये मॅटर असते, बरोबर आहे. सॉलिड असते, शुगर सॉलिड आहे, वॉटर लिक्विड आहे आणि कार्बन डायऑक्साइड गॅस आहे, बरोबर आहे. 3 प्रकारचे 3 स्टेट मध्ये मॅटर झाले. म्हणजे मॅटर त्याला म्हणू आपण ज्याला मास असेल स्वतःचं आणि जो जागा व्यापू शकते, म्हणजे ज्याला स्वतःचा व्हॉल्यूम असेल त्याला मॅटर म्हणतो आपण, बरोबर आहे. आपण सुद्धा एक प्रकारचं मॅटरच आहे. का बरं, कारण आपल्याला मास आहे, वजन आहे ना, आपल्याला मास आहे. आपण समजा खाली बसलो तर तेवढी जागा आपण व्यापतो, बरोबर आहे. आपण सुद्धा मॅटर. एनीथिंग विच हॅज मास and occupies space, that is matter. Matter is of 3 types, solid, liquid and gas. चौथी पण स्टेट आहे प्लाझ्मा, आणि पाचवी पण स्टेट आहे बोस-आइन्स्टाईन कंडेन्सेट. बट स्टडीमध्ये 3 स्टेट यूज केल्या जाते, सॉलिड, लिक्विड आणि गॅस. ठीक आहे. तर आपल्याला मॅटर समजलं असेल. व्हॉट इज मॅटर? मॅटर इज एनीथिंग दॅट हॅज मास अँड ऑक्युपाईज स्पेस. तर तुम्हाला या डेफिनेशन मधलं मॅटर लक्षात आलं. मॅटर नंतर आपण पाहू फिजिकल प्रॉपर्टी. मॅटर नंतर काय पाहायचं आपल्याला, फिजिकल प्रॉपर्टी. 2 प्रॉपर्टीचं मेन्शन केलेलं आहे इथे, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टी. तर फर्स्ट ऑफ ऑल वी विल थिंक अबाउट द फिजिकल प्रॉपर्टी. फिजिकल प्रॉपर्टी माहिती आहे का तुम्हाला? फिजिकल प्रॉपर्टी आतापर्यंत तुम्ही 10th पर्यंत शिकलेले आहे, तर 10th पर्यंत तुम्हाला फिजिकल प्रॉपर्टी गेलेल्या असेल तर तुम्हाला आठवते का फिजिकल प्रॉपर्टी काय आहे? फिजिकल प्रॉपर्टी इज व्हॉट? तर फिजिकल प्रॉपर्टीची डेफिनेशन मी तुम्हाला लिहून देत आहे. फिजिकल प्रॉपर्टी, फिजिकल प्रॉपर्टी मीन्स व्हॉट?
डेफिनेशन लिहून घ्या, बोर्डवरचं नोट डाऊन करायचं. फिजिकल प्रॉपर्टी, द प्रॉपर्टी that can be observed, the property that can be observed म्हणजे पाहायला जाऊ शकते, observed by our senses, आपल्याला कोणते कोणते सेन्स आहेत, सेन्स आणि नॉन सेन्स. सेन्स मीन्स आपल्याला एखाद्या गोष्टीची जाणीव होणे आणि नॉन सेन्स मीन्स माहित आहे तुम्हाला. ठीक आहे, तर सेन्सेस कोणते आहेत? वी हॅव 5 सेन्सेस, इयर, नोज, आईज, टंग अँड स्किन. नाक, कान, त्वचा आणि डोळे. बरोबर आहे, नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा. 5 इंद्रिय आहेत, म्हणजे 5 सेन्सेस. म्हणजे आपल्या सेन्सेसनी आपण ज्या प्रॉपर्टीला ऑब्झर्व करू शकतो, ज्या प्रॉपर्टीला आपण पाहू शकतो, त्याला फिजिकल प्रॉपर्टी म्हणून सेन्सेस लिहून देतो मी इथे. आईज, इयर्स, नोज, टंग and skin. बरोबर आहे. आईज, एखाद्या पदार्थाचा कलर, एखाद्या सबस्टन्सचा कलर आपल्याला माहित करायचा आहे, तर कोणता सेन्स पाहिजे आपल्याला? आईज, डोळे चांगले पाहिजे. इयर्स, एखादी गोष्ट आपल्याला ऐकू येते का? बरोबर आहे, तर त्याच्यासाठी इयर्स आहे. नोज, एखादा म्हणजे सबस्टन्सला स्मेल असते, स्मेल करून पाहतो आपण की स्वीट स्मेलिंग आहे की फिशी स्मेल आहे, म्हणजे त्याचा स्मेल कसा आहे, तो सबस्टन्सचा स्मेल कसा आहे, तो त्यासाठी नोज यूज केला जाते. टंग, टेस्ट, फिजिकल प्रॉपर्टी आहे टेस्ट, तर ती टेस्ट घेण्यासाठी आपल्याला टंग आहे. आणि एखादा सबस्टन्स हॉट आहे की कोल्ड आहे हे जाणून घेण्यासाठी आपण स्किन. आपण नाही पाहत का सकाळी पाणी गरम केल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आपण बोट टाकून पाहतो, गरम झालं. ठीक आहे, तर त्यावेळेस स्किन यूज केली आपण. तर अशा प्रकारे आपल्या सेन्सेसनी ज्या प्रॉपर्टीला ऑब्झर्व केल्या जाऊ शकते त्याला फिजिकल प्रॉपर्टीज म्हणतो आपण. अँड पुढे या डेफिनेशन मध्ये आहे अँड कॅन बी मेजर्ड, आणि ह्या प्रॉपर्टी मेजर पण केल्या जातात. कॅन बी मेजर्ड विदाउट चेंजिंग द मॅटर. बरोबर आहे. आता समजा या डेफिनेशनला आपल्याला हॅट करायचं आहे, समजून घ्यायचं आहे. फिजिकल प्रॉपर्टीची डेफिनेशन काय आहे? पहिल्याच दिवशी आपण जास्त शिकत आहे, पण या गोष्टी शिकल्याशिवाय आपल्याला डेफिनेशन कम्प्लिटली समजणार नाही. पाठ आपण 5 मिनिटात करू शकतो, पण डेफिनेशन समजल्याशिवाय पुढचं कसं समजेल हा विचार करायचा. थोडा व्हिडिओ लेंथी झाला तरी शेवटपर्यंत बघायचं. खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी, मग दुसऱ्या बुक्समध्ये तुम्हाला रीड करायला मिळेल. ठीक आहे. सो व्हॉट इज फिजिकल प्रॉपर्टी? द प्रॉपर्टी दॅट कॅन बी ऑब्झर्व्ड. द प्रॉपर्टी दॅट कॅन बी ऑब्झर्व्ड बाय अवर सेन्सेस, म्हणजे अशी प्रॉपर्टी की जी आपल्या ज्ञानेंद्रियांनी, इंद्रियांनी ऑब्झर्व केल्या जाऊ शकते, म्हणजे पाहायला जाऊ शकते. अँड कॅन बी मेजर्ड विदाउट चेंजिंग द मॅटर, आणि मॅटर चेंज न करता आपण ज्याला मेजर करू शकतो अशा प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो? अशा प्रॉपर्टीला काय म्हणतो आपण? फिजिकल प्रॉपर्टी. बरोबर आहे. जसं फॉर एक्झाम्पल एखादा ऍक्टर आहे, बरोबर आहे, एखादा हिरो आहे. तो हिरो जर त्याची फिजिकल प्रॉपर्टी पाहायची आहे तर आपण काय काय पाहणार? त्या हिरोची आपण हाईट पाहणार. किती हाईट आहे? 8 फूट आहे, 10 फूट आहे, हे काय झाली त्याची हाईट झाली. त्याचा कलर कसा आहे? गोरा आहे, एकदम गोरा आहे, खूप गोरा आहे, खूप गोरा, कमी गोरा, हे मेजर करून राहिलो आपण. पण त्याला चेंज करून राहिलो का? नाही. म्हणजे विदाउट चेंजिंग द मॅटर चेंज न करता एखादी प्रॉपर्टी मेजर करणे, बरोबर आहे, त्याला म्हणतो आपण विदाउट चेंजिंग द मॅटर. आपण कलर सांगितला खूप गोरा आहे, म्हणजे मोजला आपण खूप जास्त आहे. कोणी खूप कमी आहे, गोरेपणा कमी आहे, तर आपण मेजर करून राहिलो. हिरोला चेंज करून राहिलो का आपण? नाही. बरोबर आहे. तशाच प्रकारे तर फिजिकल प्रॉपर्टी पहा. फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे काय? द प्रॉपर्टी दॅट कॅन बी ऑब्झर्व्ड बाय आवर सेन्सेस. आपण पाहूनच सांगू शकतो.
ज्या प्रॉपर्टीला आपण पाहूनच सांगू शकतो आणि तिला चेंज न करता मेजर करू शकतो, अशा प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो, फिजिकल प्रॉपर्टी. फॉर एक्झाम्पल काय, तर पहिली जी प्रॉपर्टी येते फिजिकल स्टेट. कोणती प्रॉपर्टी येते, फिजिकल स्टेट. फिजिकल स्टेट कशाला, फिजिकल स्टेट म्हणजे भौतिक अवस्था. जसं फॉर एक्झाम्पल कोणत्या फिजिकल स्टेट राहतात, सॉलिड, तीनचाच विचार करा, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस. ते जे आहे प्लाझ्मा आणि बोस आइन्स्टाईन कंडिशनचे, त्याचा उल्लेख आपल्या सिलेबसमध्ये नसतो, म्हणून गव्हर्नमेंटने सुद्धा सिलेबसमध्ये फक्त तीन फिजिकल स्टेटचा विचार केला आहे, सॉलिड, लिक्विड, गॅस, म्हणून तीनचाच विचार करायचा. तर फिजिकल प्रॉपर्टीचं पहिलं एक्झाम्पल आहे जे तुम्हाला लक्षात ठेवायचं. डेफिनेशन नाही लक्षात राहिली चालेल, पण ते कोणत्या फिजिकल प्रॉपर्टी असतात हे महत्वाचं आहे. फिजिकल स्टेट, बरोबर आहे. फिजिकल स्टेट म्हणजे काय, ते भौतिक अवस्था. एखादा सबस्टन्स तो सॉलिडही राहू शकतो, म्हणजे फिजिकल स्टेट काय झाली, सॉलिड. एखाद्या सबस्टन्सची फिजिकल स्टेट कोणती आहे, लिक्विड राहू शकते. एखाद्या मॅटरची, सबस्टन्स म्हणजेच मॅटर, एखाद्या मॅटरची किंवा सबस्टन्सची स्टेट गॅस पण राहू शकते, बरोबर आहे. मग आपण हे कशाने सांगून राहिलो, आपल्या सेन्सेसने पाहूनच सांगून राहिलो. हा जो मार्कर आहे, सपोज मार्कर आहे, कोणत्या फिजिकल स्टेटमध्ये आहे, याची फिजिकल प्रॉपर्टी आपण पहिली प्रॉपर्टी पाहणार आहे, ती म्हणजे फिजिकल स्टेट. सांगा फिजिकल स्टेट कोणती आहे याची, पाहूनच सांगू शकतो आपण, सॉलिड आहे, बरोबर आहे. तसं आपण वॉटरला सांगू शकतो लिक्विड आहे, ऑक्सिजनला सांगू शकतो आपण गॅस आहे, बरोबर आहे. तर अशा प्रकारे फिजिकल प्रॉपर्टीची पहिलं एक्झाम्पल आहे फिजिकल स्टेट, बरोबर आहे. ती कोणते असू शकते, सॉलिड, लिक्विड, गॅस. त्यानंतर सेकंड नंबरची टेस्ट, बरोबर आहे. तर हे पाहून नाही सांगू शकत, पण आपला सेन्स, टंग, जिभेचा वापर करून आपण टेस्ट सांगू शकतो. कोणत्या टेस्ट, एक दोन टेस्ट माहिती असेल, स्वीट आहे, त्यानंतर पंजंट आहे, पंजंट म्हणजे तिखट, त्यानंतर बिटर आहे, बरोबर आहे, एक्सेट्रा, यासारखे टेस्ट. तर पहिला एक्झाम्पल झाला फिजिकल स्टेट. कोणती फिजिकल प्रॉपर्टी आहे, पहिली फिजिकल स्टेट, दुसरी फिजिकल प्रॉपर्टी आहे टेस्ट. हे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहे तुम्हाला. त्यानंतर कलर, काही सबस्टन्स कलर असेल किंवा काही सबस्टन्सला कलर राहत नाही. व्हाईट कलरचे जे सबस्टन्स असतात ते कलरलेस असतात. जसं वॉटरला कलर आहे का, नाही, मग त्याची फिजिकल स्टेट कोणती झाली, कलरलेस, बरोबर आहे. कलरलेस आहे, येलोइश कलर राहते, ब्लॅकिश राहते आणि खूप सगळे. तर कलर ही तिसरी प्रॉपर्टी झाली. चौथी प्रॉपर्टी आपण पाहणार ओडरच्या वेळेस आपण कशाचा यूज करतो, नोज, बरोबर आहे. आपल्या सेन्सचा यूज करतो आपण, नोजचा वापर करून आपण ती प्रॉपर्टी सांगू शकतो की ओडर कसा आहे. एक तर ओडर स्वीट स्मेलिंग पण राहते, स्वीट स्मेलिंग, फिशी ओडर म्हणजे फिश मार्केट कडून जर गेलो आपण तर आपल्याला जसा फिशचा, माशाचा जसा स्मेल येते तशा प्रकारे जर येत असेल स्मेल तर त्याला फिश ओडर म्हणतो. ओडर म्हणजे काय, ते स्मेल. ओडर मीन्स काय, ते स्मेल सुद्धा म्हणतो आपण. तर ही झाली चौथी प्रॉपर्टी. त्यानंतर आहे मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. वॉटरचा मेल्टिंग पॉइंट किती आहे, मेल्टिंग पॉइंट वॉटरचा मेल्टिंग पॉइंट राहत नाही. वॉटर जर सॉलिड स्टेट मध्ये असेल, म्हणजे आईस असेल, बर्फ जर असेल, तर त्याचा मेल्टिंग पॉइंट, सॉलिड असेल तर याचा मेल्टिंग पॉइंट राहील 0 डिग्री सेल्सिअस, बरोबर आहे. आणि त्याचा बॉइलिंग पॉइंट वॉटरचा बॉइलिंग पॉइंट असेल, कारण
वॉटर लिक्विड आहे, वॉटरचा बॉइलिंग पॉइंट किती आहे 100 डिग्री सेल्सिअस. लक्षात येत आहे तुमच्या 100 डिग्री सेल्सिअस हा बॉइलिंग पॉइंट आहे. तर मेल्टिंग पॉइंट सबस्टन्सला मेल्टिंग पॉइंट असते, बॉइलिंग पॉइंट असते, यासारख्या फिजिकल प्रॉपर्टीज असतात. तर आतापर्यंत आपण काय पाहिलं केमिस्ट्रीची डेफिनेशन लर्न करत आहे आपण. तर केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर, इट्स फिजिकल प्रॉपर्टी अँड केमिकल प्रॉपर्टी अँड द फिजिकल अँड केमिकल चेंजेस. या डेफिनेशन मध्ये आपल्याला वर्ड डिफिकल्ट जात आहे. मॅटर पाहिला आपण, ज्याला मास असते आणि व्हॉल्यूम असते त्याला मॅटर म्हटलं. मग मॅटरला फिजिकल प्रॉपर्टी असते आणि केमिकल प्रॉपर्टी असते. फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे काय की जे प्रॉपर्टी आपण पाहूनच सांगू शकतो, बरोबर आहे, आणि तिला चेंज न करता आपण मेजर करू शकतो, तर त्याला म्हणतो आपण फिजिकल प्रॉपर्टी. आता चेंज न करता मेजर कसं, जर समजा आपण वॉटरला चेंज केलं, वॉटरला आपण समजा वॉटरला आपण बनवलं NaOH, तर मला सांगा हा चेंज झाला, वॉटर काय झाला चेंज. मग याचा जो मेल्टिंग पॉइंट आहे, समजा सॉलिड स्टेट मध्ये होता, याचा मेल्टिंग पॉइंट 0 डिग्री सेल्सिअस आहे. मला सांगा NaOH चा मेल्टिंग पॉइंट मग 0 डिग्री सेल्सिअस राहील का, नाही, कारण हे चेंज झालं. मग चेंज न करता आपल्याला ज्या प्रॉपर्टीज मेजर करता येते त्याला म्हणतो आपण फिजिकल प्रॉपर्टी. मेल्टिंग पॉइंट असा आहे, सबस्टन्सला चेंज केल्यावर मेजर करता येत नाही. सबस्टन्सला चेंज न करता या प्रॉपर्टीला मेजर करता येते. सपोज H2O सॉलिड आहे तर मेल्टिंग पॉइंट 0 डिग्री सेल्सिअस आहे, बरोबर आहे, हे लक्षात घ्यायचं. तर डेफिनेशन काय झाली, द प्रॉपर्टी दॅट कॅन बी ऑब्झर्व्ड बाय आवर सेन्सेस अँड कॅन बी मेजर्ड विदाउट चेंजिंग द मॅटर. तर फिजिकल प्रॉपर्टीचे जे एक्झाम्पल आहे, फिजिकल स्टेट आहे, टेस्ट आहे, कलर आहे, ओडर आहे, मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट, अशा प्रकारे एक्झाम्पल आहे. आणखी काही एक्झाम्पल आपण देऊ शकतो. कोणते एक्झाम्पल देणार, 6 नंबरवर आपण लिहू शकतो. मेल्टिंग पॉइंट बॉइलिंग पॉइंट झाल्यानंतर सोल्युबिलिटी. सोल्युबिलिटी म्हणजे काय होते, विरघळण्याची क्षमता. एखादा पदार्थ जर समजा 100 ml मध्ये 100 ml ऑफ वॉटर घेतला आपण आणि त्याच्यामध्ये एखादा सबस्टन्स असेल कोणताही एक्स सबस्टन्स, तर या सबस्टन्स हा जो सबस्टन्स आहे फक्त 10 ग्रॅम जर टाकला तर तेवढाच डिझॉल्व होते, त्याच्यामध्ये विरघळून जाते. त्याच्यापेक्षा जास्त घेतला 20 जर टाकला तर तो डिझॉल्व होत नाही. म्हणजे या सबस्टन्सची जी सोल्युबिलिटी आहे ती आहे 10 ग्रॅम, बरोबर आहे. जास्त जर टाकला आपण तर तो विरघळत नाही. तर याची सोल्युबिलिटी झाली 10 ग्रॅम. सोल्युबिलिटी म्हणजेच विरघळण्याची क्षमता. त्यानंतर सोल्युबिलिटी नंतर कंडक्टिव्हिटी, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी. आपण पाहतो एखादं सॉलिड रॉड असेल, आयर्न रॉड, त्या रॉड मधून इलेक्ट्रिसिटी जाते की नाही जात हे सांगणे म्हणजेच काय झाली त्याची फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे कंडक्टिव्हिटी. एखाद्या सबस्टन्स मधून इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होते की नाही होत म्हणजे ते झाली कंडक्टिव्हिटी आणि ती आहे फिजिकल प्रॉपर्टी, बरोबर आहे. त्यानंतर डेन्सिटी मीन्स काय होते, मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी इज इक्वल टू काय आहे, मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी म्हणजे घनता, किती घनता आहे एखाद्या सबस्टन्सची डेन्सिटी किती आहे ते झाली त्याची डेन्सिटी. डेन्सिटीचा फॉर्म्युला माहिती आहे तुम्हाला, डेन्सिटी इज इक्वल टू मास ऑफ सबस्टन्स अपॉन इट्स व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम हे डेन्सिटी. तर हे एक्झाम्पल्स आहेत कशाचे, फिजिकल प्रॉपर्टीचे. आता एक वेळा फिजिकल प्रॉपर्टी पाहून घेऊ आपण. फिजिकल प्रॉपर्टी म्हणजे काय होते, द प्रॉपर्टी दॅट कॅन बी ऑब्झर्व्ड बाय आवर सेन्सेस. जी प्रॉपर्टी आपण आपल्या इंद्रियांनी पाहून ना सांगू शकतो. जसा याचा कलर कसा आहे, बरोबर आहे, याचा साईज कसा आहे, याची स्टेट कोणती आहे, फिजिकल स्टेट कोणती आहे, सॉलिड आहे की लिक्विड आहे की गॅस आहे, हे पाहूनच सांगू शकतो. किंवा आपले बाकीचे जे सेन्सेस आहे, इयर, नोज, आईज, बरोबर आहे, स्किन, टंग, याचा यूज करून ज्या प्रॉपर्टी आपण सांगू शकतो त्यांना फिजिकल प्रॉपर्टी म्हणायचं, बरोबर आहे. आता पाहूनच एखादा सबस्टन्स सांगू शकतो का आपण, जळते की नाही जळत, म्हणजे कंबस्टिबल आहे की नाही आहे हे सांगू शकतो का, नाही. कारण कंबस्टिबिलिटी हे केमिकल प्रॉपर्टी, फिजिकल प्रॉपर्टी नाही, जे आपण पाहून सांगू शकत नाही. जे पाहून सांगू शकत नाही त्याला आपण
जी गोष्ट आपण पाहून सांगू शकतो त्याला फिजिकल प्रॉपर्टी, आणि जी पाहूनच सांगू शकत नाही त्याला केमिकल प्रॉपर्टी म्हणतो. तर फिजिकल प्रॉपर्टीमध्ये हे जे एक्झाम्पल आहे हे खूप इम्पॉर्टंट आहे. डेफिनेशन तुम्हाला पाठ नाही झाली तरी चालेल, पण एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. फिजिकल स्टेट कोणते असते, सॉलिड, लिक्विड, गॅस. टेस्ट, वेगवेगळ्या टेस्ट असतात. कलर, वेगवेगळे कलर असतात. कलरलेस पण असते, म्हणजे एखाद्या सबस्टन्सचा कलर नसेल तर त्याला कलरलेस म्हणतात. ठीक आहे. त्यानंतर ओडर, स्मेल असते काही सबस्टन्सना, तर तो ओडर पण सांगावं लागते. ओडर म्हणजे स्मेल. त्यानंतर मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट, हे सुद्धा फिजिकल प्रॉपर्टी आहे. त्यानंतर सोल्युबिलिटी, कंडक्टिव्हिटी, डेन्सिटी, बरोबर आहे, यासारख्या काय आहेत फिजिकल प्रॉपर्टी आहे. हे लक्षात आलं तुमच्या फिजिकल प्रॉपर्टी. नाव केमिकल प्रॉपर्टी. केमिकल प्रॉपर्टी काय आहे? केमिकल प्रॉपर्टी काय आहे तर केमिकल प्रॉपर्टी जे एक मिनिट थांबा. केमिकल प्रॉपर्टी, chemical property. Chemical property means the property of a substance, the property of a substance, the property of a substance which describe how, the property of a substance which describe how the substance or matter behaves, how word खूप important, behaves during the reaction म्हणजे chemical change. ठीक आहे. ही झाली कंप्लीट डेफिनेशन कशाची, केमिकल प्रॉपर्टीची. केमिकल प्रॉपर्टीची डेफिनेशन काय, द प्रॉपर्टी ऑफ अ सबस्टन्स, एखाद्या सबस्टन्सची ही प्रॉपर्टी असते, गुणधर्म असते. प्रॉपर्टी म्हणजे काय ते गुणधर्म, बरोबर आहे. द प्रॉपर्टी ऑफ अ सबस्टन्स विच डिस्क्राइब, जे डिस्क्राइब करते काय डिस्क्राइब करते, हाऊ द सबस्टन्स बिहेव्स ड्युरिंग द रिएक्शन. एखादा सबस्टन्स रिएक्शनच्या दरम्यान कसा बिहेव करतो ते सांगणे म्हणजे काय असते त्याची केमिकल प्रॉपर्टी. आता फॉर एक्झाम्पल आपल्याजवळ C+O2 gives CO2, C+O2 gives CO2. हा जो कार्बन आहे, सॉलिड कार्बन गॅसियस ऑक्सिजन, याला जर हीट केला, कार्बनला जर ऑक्सिजन सोबत हीट केलं, तर कार्बन काय होते, कार्बन काय करेल, कार्बन कसा बिहेव करते, कार्बन जळायला लागते. जसं आपण एखादा गाढव असते, जर दुरून पाहिलं तर आपण त्याची फिजिकल प्रॉपर्टी सांगू शकतो. गाढव मोठा आहे, गाढव शांत आहे, शांतच असते, खूप मोठे फिलॉसॉफर असतात ते. ठीक आहे. त्यानंतर गाढव शांत आहे हे फिजिकल प्रॉपर्टी झाली, कारण पाहून सांगितले आपण, पण त्याचा स्वभाव माहित आहे का आपल्याला, नाही. मग जर समजा एखादा व्यक्ती त्याच्या मागे जाऊन जर उभा राहिला तर त्याला त्याचा स्वभाव दिसेल, बरोबर आहे. एखादा व्यक्ती त्या गाढवाच्या मागे जर उभा राहिला तर गाढव काय करते, त्याला लाथ मारते, बरोबर आहे. तर मग त्या व्यक्तीच्या जवळ जाण्यामुळे त्यांना काय केलं, त्याचा बिहेवियर दाखवलं लाथ मारण्याचं, बरोबर आहे. तर हे जे असं जे बिहेवियर असते, कार्बन जेव्हा ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये येते आणि त्याला आपण हीट देतो तेव्हा हा याचं बिहेवियर दाखवतो. हा जळायला लागते. कोण जळायला लागते, कार्बन जळायला लागतो. आणि कार्बन जळणे म्हणजे काय ते कंबशन, कंबस्टिबिलिटी हे झाली याची केमिकल प्रॉपर्टी, कंबस्टिबिलिटी. त्यानंतर जर समजा एखादा मिथेन गॅस घेतला आपण, CH4 गॅसियस प्लस ट्वाइस O2 गॅसियस gives CO2 प्लस ट्वाइस H2. हे जे प्रॉपर्टी आहे, मिथेन गॅस, जसं आपल्या घरी गॅस सिलेंडर असते त्याच्यामध्ये जो गॅस असेल प्रोपेन आणि ब्युटेन असेल, पण जसं गोबर गॅस म्हणतो आपण तर मिथेन आहे.
हा मिथेन जर ऑक्सिजनच्या कॉन्टॅक्ट मध्ये आला आणि याला हीट दिली तर जळायला लागतो, पेट घेते हा जाळल्याबरोबर. म्हणजे फ्लेमॅबिलिटी ही याची प्रॉपर्टी आहे, ज्याला आपण केमिकल प्रॉपर्टी म्हणतो. कारण आपल्याला हे दुरून नाही सांगता येत एखादा गॅस जळू शकते की नाही जळू शकत. कार्बन डायऑक्साईड सांगा बरं, जळू शकते की नाही जळू शकत? नाही सांगू शकत. पण कार्बन डायऑक्साईड जळत नाही, तो विझवते, बरोबर आहे. पण हा गॅस दुरून सांगता येईल का? नाही. मग त्याला काय करावं लागेल? हीट करायला लागेल. ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये त्याला हीट करायला लागेल. हीट केली की तो असा आग पकडते, म्हणजेच फ्लेम पकडते, ज्योत निर्माण होते, बरोबर आहे. त्याला म्हणतो आपण फ्लेमॅबिलिटी, बरोबर आहे. तर हे असते. आता हे कशामुळे समजून राहिलं? हे बिहेवियरमुळे, या रिॲक्शन मध्ये याचं बिहेवियर सांगणारी प्रॉपर्टी म्हणजे काय? ते केमिकल प्रॉपर्टी. रिॲक्शन मध्ये रिॲक्शन होत असताना, केमिकल चेंज होत असताना, रिॲक्शन होत असताना एखादा सबस्टन्स दुसऱ्यासोबत कसा बिहेव करते ते म्हणजे काय झाली त्याची केमिकल प्रॉपर्टी. आता दोन गोष्टींचा डिफरन्स पहा. फिजिकल प्रॉपर्टी काय? जे आपण पाहूनच सांगू शकतो, बरोबर आहे. जे पाहूनच सांगू शकतो ते फिजिकल प्रॉपर्टी असते. आणि केमिकल प्रॉपर्टी काय? जी प्रॉपर्टी आपल्याला रिॲक्शनमध्ये एखादा पदार्थ दुसऱ्या पदार्थासोबत कसा बिहेव करतो तेव्हा जे सांगता येते ते म्हणजे काय? हे केमिकल प्रॉपर्टीज. तर वेगवेगळ्या केमिकल प्रॉपर्टीज आहे. कंबस्टिबिलिटी आहे, फ्लेमेबिलिटी आहे, रिॲक्टिव्हिटी आहे. कोणती आहे? रिॲक्टिव्हिटी. एक एक्झाम्पल, रिॲक्टिव्हिटी. आता जसं सोडियमचा जर विचार केला तर खूप जास्त रिॲक्टिव्ह आहे आणि खूप जास्त रिॲक्टिव्ह आहे. आणि मॅग्नेशियमचा जर विचार केला तर लेस रिॲक्टिव्ह आहे. तर हे कसं माहित पडलं? तर सोडियमला आपण ऑक्सिजनच्या प्रेझेन्स मध्ये आणलं, म्हणजे वी एक्सपोज द सोडियम इन द एअर मध्ये आपण जर सोडियमला आणलं तर काय होणार? हा Na2O बनवते. काय बनवते? Na2. आणि इथे आपल्याला हीट करण्याची आवश्यकता आहे. आता दुसरं एक्झाम्पल, मॅग्नेशियम Mg+O2 gives MgO, balancing twice MgO, बरोबर आहे. मग आता ही रिॲक्शन सरळ नाही होत, लगेच नाही होत, याला हीट करायला लागते. या रिॲक्शनला हीट कशासाठी? याला जसं घरी अभ्यास नाही करत तर त्याला हीट केल्या जाते, तसं हा रिॲक्ट नाही होत म्हणून याला हीट केल्या जाते. पण जो लगेच रिॲक्ट होते त्याला हीट केला जात नाही. जो स्टुडंट स्टडी करते त्याला कोणी मारत नाही, ठीक आहे. तशाच प्रकारे मग आता ज्याला कशाचीच गरज नाही पडली, स्वतःच रिॲक्ट झाला, तो खूप जास्त रिॲक्टिव्ह. आणि ज्याला म्हणजे दुसऱ्यासोबत रिॲक्ट होण्यासाठी एखाद्या गोष्टीची आवश्यकता पडली तर त्याला म्हणतो आपण लेस रिॲक्टिव्ह, बरोबर आहे. रिॲक्टिव्हिटी सुद्धा आपल्याला केव्हा समजते? की जेव्हा एखादा सबस्टन्स दुसऱ्या सबस्टन्स सोबत कसा बिहेव करते. हा याच्यासोबत पटकन कंबाईन होऊन ना सोडियम ऑक्साईड बनवते. हा याच्यासोबत कंबाईन होताना वेळ लागते, त्याला हीटची गरज असते, मग तो कंबाईन होते. म्हणजे दोन डिफरंट बिहेवियर झाले दोन सबस्टन्सचे. तर हे बिहेवियर केमिकल रिॲक्शन मध्ये बिहेवियर सांगणारी प्रॉपर्टी म्हणजे काय? ते केमिकल प्रॉपर्टी, बरोबर आहे. तर अशा प्रकारे आपण फिजिकल प्रॉपर्टी आणि केमिकल प्रॉपर्टी पाहिली. तर आपली डेफिनेशन कुठेपर्यंत आली? केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर, म्हणजे कोणत्याही पदार्थाचा अभ्यास, त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीजचा अभ्यास. फिजिकल प्रॉपर्टीज ह्या आहेत: फिजिकल स्टेट, टेस्ट, कलर, ओडर, मेल्टिंग पॉईंट, बॉइलिंग पॉईंट, सोल्युबिलिटी, डेन्सिटी, कंडक्टिव्हिटी एक्सेट्रा. तर ह्या सगळ्या फिजिकल प्रॉपर्टी आहेत. केमिकल प्रॉपर्टी तो कसा बिहेव करते याचा स्टडी करणे, मॅटरचा स्टडी करणे, फिजिकल अँड केमिकल प्रॉपर्टीजचा स्टडी करणे, आणि लास्ट आला आपला फिजिकल अँड केमिकल चेंजेस. तर एवढं पाहून घेऊ. फिजिकल अँड केमिकल चेंजेस. एक मिनिट थांबा. फिजिकल अँड केमिकल चेंजेस. तर फिजिकल चेंजेस कशाला म्हणायचं? the change in which no new substance
is formed is known as physical change. आरो म्हणजे काय ते is known as physical change. What is physical change? भौतिक बदल कशाला म्हणतो आपण? The change in which no new substance is formed. No new substance. जसं फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल आहे आपल्याकडे H2O आहे सॉलिड. त्या सॉलिडला आपण हीट दिली आपण सपोज सॉलिडला हीट दिल्याबरोबर सॉलिडचं काय कन्वर्शन होते H2O लिक्विड मध्ये होते. कशामध्ये होते? H2O लिक्विड मध्ये कन्वर्शन होते. इथे लक्षात म्हणजे आईसचं काय झालं ते वॉटर. आईस दिस इज आईस म्हणजे माहिती आहे पडतं दिस इज लिक्विड वॉटर बरोबर आहे. आईसचं कन्वर्शन कशामध्ये झालं? लिक्विड वॉटर मध्ये. आईसचं कन्वर्शन कशामध्ये झालं? लिक्विड वॉटर मध्ये. मला सांगा नवीन पदार्थ तयार झाला का नवीन पदार्थ? आपण हीट केलं ना आईसला हीट केलं तर नवीन पदार्थ तयार झाला का? नाही. म्हणून म्हणतो असा चेंज की ज्यामध्ये नवीन पदार्थ तयार होत नाही. ज्या चेंज मध्ये नवीन सबस्टन्स तयार होत नाही त्याला म्हणू आपण फिजिकल चेंज. बरोबर आहे. ज्याच्यामध्ये त्याचा फॉर्म्युला चेंज होत नाही, ज्या चेंज मध्ये एखाद्या सबस्टन्सचा फॉर्म्युला चेंज होत नाही त्याला म्हणतो आपण फिजिकल चेंज. बरोबर आहे. काय काय सांगितलं? नवीन सबस्टन्स तयार होत नाही. पहा इथे H2 आहे इथे H2 आहे. नवीन झाला का तयार? नाही. दुसरी गोष्ट याचा जो फॉर्म्युला आहे आईसचा फॉर्म्युला H2 आहे. चेंज झाल्यावरही फॉर्म्युला काय H2Oच आहे. फॉर्म्युला चेंज होत नाही. ज्या चेंज मध्ये नवीन सबस्टन्स तयार होत नाही किंवा त्या सबस्टन्सचा फॉर्म्युला चेंज होत नाही त्याला म्हणतो आपण फिजिकल चेंज. येतं लक्षात? फिजिकल चेंज. ठीक आहे. दुसरं फिजिकल चेंज मध्ये काय काय होईल? फिजिकल चेंज मध्ये त्याचा साईज बदलू शकते, त्याचा शेप बदलू शकते, त्याची डिझाईन बदलू शकते. येतं लक्षात? तर एवढ्या सगळ्या गोष्टी बदलू शकते पण त्याचा फॉर्म्युला बदलत नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट हा टेम्पररी चेंज आहे, परमनंट चेंज नाही. तिसरी गोष्ट कापणे, बेंडिंग वाकवणे, बेंडिंग बरोबर आहे. यासारख्या प्रोसेसमुळे सुद्धा फिजिकल चेंज होतो. येतं लक्षात? फिजिकल चेंज समजून राहिला ज्या चेंज मध्ये कुठलाही नवीन पदार्थ तयार होत नाही त्याला आपण म्हणतो फिजिकल चेंज. फॉर एक्झाम्पल आईसचं वॉटर होणे किंवा वॉटरचं गॅस होणे, वेपर होणे, हे जे चेंज आहे याच्यामध्ये कोणताच नवीन पदार्थ तयार होत नाही. आधी वॉटर असते नंतरही वॉटर असते, आधी H2 असते नंतरही H2 असते. म्हणून या प्रकारच्या चेंजला आपण काय म्हणतो? फिजिकल चेंज. येतं लक्षात? समजा एखादी चेअर आहे तिला कापला आपण, त्याला काही वाकवलं आणि टेबल बनवलं. मला सांगा आधी ते लाकूड होतं नंतरही लाकूड आहे. बरोबर आहे. आधी वूड होता नंतरही वूड आहे. तर काही नवीन पदार्थ तयार झाला का? नाही. म्हणून अशा बदलांना आपण काय म्हणतो? फिजिकल चेंज. त्यानंतर नेक्स्ट आहे केमिकल चेंज. केमिकल चेंज म्हणजे काय होते? द change in which at least one new substance is formed. Is known as chemical change. याच्यामध्ये एकही सबस्टन्स नवीन तयार नाही होत. आधी H2 असते नंतर H2 असते. पण याच्यामध्ये केमिकल चेंज कशाला म्हणू आपण? असा चेंज की ज्यामध्ये एकतरी नवीन सबस्टन्स तयार होते, एकतरी नवीन पदार्थ निर्माण होते. जसं फॉर एक्झाम्पल N2 प्लस थ्राइस H2 त्यांना हीट केलं आपण, नायट्रोजन गॅस आणि हायड्रोजन गॅस. याच्यापासून काय तयार होते? NH3 ट्वाइस NH3 अमोनिया गॅस. याला अमोनिया गॅस म्हणतो आपण. अमोनिया गॅस.
हे एक्झाम्पल नाही लक्षात आलं, C+O2 ह्या रिॲक्शन कशा होतात नंतर शिकू आपण. जेव्हा ऑर्गॅनिक सुरू होते तेव्हा सगळं आपल्याला येते, डोंट वरी. फक्त आता एक्झाम्पल म्हणून पहा. C+O2, C सॉलिड, हे तर माहिती आहे सर्वांना. C सॉलिड, O2 गॅसियस, गिव्स, हीट केल्यानंतर काय मिळेल, हे हीटचं साइन आहे. हा जो ट्रायंगल काढतो दिस इज द साइन ऑफ हीट. कार्बन प्लस O2 गिव्स CO2 गॅसियस, CO2 गॅस. पहा नवीन सबस्टन्स तयार झाला, एक न्यू सबस्टन्स तयार झाला. इथेही एक न्यू सबस्टन्स, हा अमोनिया होता, हा कार्बन डायऑक्साइड आहे, बरोबर आहे. या प्रोसेस मध्ये हा न्यू सबस्टन्स तयार झाला, या रिएक्शन मध्ये हा न्यू सबस्टन्स तयार झाला. इथे बघा न्यू सबस्टन्स तयार झाला का, नाही. मग ज्या चेंज मध्ये नवीन पदार्थ निर्माण होत नाही त्याला फिजिकल चेंज म्हणायचं. आणि ज्या चेंज मध्ये एकतरी कमीत कमी एकतरी नवीन सबस्टन्स तयार होते त्याला म्हणू आपण केमिकल चेंज. आता हा वेगवेगळ्या कंडिशनला होते म्हणून म्हटलंय की अंडरगोज अंडर द डिफरंट कंडिशन. तर स्टुडंट्स वी विल कम बॅक टू अवर डेफिनेशन. आपल्या डेफिनेशन वर एकदा येऊ. केमिस्ट्री काय आहे, मग केमिस्ट्री काय आहे की केमिस्ट्री ही सायन्सची ब्रांच आहे ज्यामध्ये कशाचा स्टडी केला जाते, मॅटरचा. कशा स्टडी केला जाते, एक मॅटर, बरोबर आहे. मग मॅटरच्या फिजिकल प्रॉपर्टीचा तसेच त्याच्या केमिकल प्रॉपर्टीचा. पहिले तर मॅटरचा स्टडी केला जाते, कोणतं मॅटर आहे, कसं आहे ते स्टडी करत असताना कशाचा उपयोग घ्यावा लागते, कशाचा यूज करायला लागते, फिजिकल प्रॉपर्टीचा आहे, त्याचा कलर कसा आहे, त्याचा टेस्ट कशी आहे, त्याचा स्मेल कसा आहे, ते कोणत्या स्टेटमध्ये आहे, सॉलिड आहे, लिक्विड आहे, गॅस आहे, त्याचा मेल्टिंग पॉईंट आहे, त्याचा बॉइलिंग पॉईंट काय आहे, त्याची सोल्युबिलिटी किती आहे, त्याची कंडक्टिव्हिटी आहे की नाही आहे, ह्या सगळ्या गोष्टींचा चेक करायला लागते. म्हणजे फिजिकल प्रॉपर्टी पाहायला लागते. केमिकल प्रॉपर्टी पाहताना तो याच्यासोबत रिॲक्ट झाला तर काय होणार, त्याच्यासोबत रिॲक्ट झाला तर काय होणार, म्हणजे त्याचं बिहेवियर चेक केलं जाते. म्हणजे केमिकल प्रॉपर्टीचा सुद्धा यूज केला जाते. म्हणजे आता पहा केमिस्ट्री मध्ये कशाचा स्टडी केला जाते, कशाचा स्टडी आहे केमिस्ट्री. केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर, इट्स फिजिकल प्रॉपर्टी, इट्स केमिकल प्रॉपर्टी अँड द फिजिकल चेंज अँड केमिकल चेंज. It undergoes under the different condition. The definition for chemistry is the study of matter, its physical property and chemical property and physical change and chemical change. बरोबर आहे. एक मिनिट परत का. Chemistry is the study of matter. Chemistry is the study of matter, its physical and chemical properties and the physical and chemical changes it undergoes under the different condition. वेगवेगळ्या कंडिशनला तो त्याच्यामध्ये फिजिकल चेंज होऊ शकते, बरोबर आहे. जसं वॉटर घेतलं आपण तर वॉटरला हीट केल्यावर काय होणार, त्याचं मेल्टिंग होईल म्हणजे त्याचा लिक्विड होणार, ही कंडिशन आहे. जर समजा आपण याच वॉटरला दुसरी कंडिशन ऍट डिफरंट कंडिशन म्हटलंय आपण, ते कसं तर हीट केलं तर लिक्विड होते, लिक्विडची हीट काढून टाकली आपण, मायनस केली, हे तर प्लस होते. आपण हीट दिली म्हणून प्लस केली, याला हीट दिली ना, दिलेली हीट सप्लाय केलेली हीट प्लस न दाखवू आपण. आणि जर हीट काढून घेतली, लिक्विड वॉटर मधली हीट काढून घेतली म्हणजे त्याला थंड केलं, त्याला फ्रीज केलं, बरोबर आहे. फ्रीज केलं तर लिक्विड वॉटरचं काय म्हणतात ते आईस. जसं आपण फ्रीज मध्ये वॉटर ठेवतो तर फ्रीज मध्ये वॉटर ठेवल्यामुळे काय होते, त्याची हीट काढून घेतली जाते आणि त्यामुळे जे लिक्विड वॉटर आहे ते आईस बनत जाते, बरोबर आहे. म्हणून ह्या डिफरंट कंडिशनला त्याच्यामध्ये येणारे फिजिकल चेंज किंवा त्याच्यामध्ये येणारे केमिकल चेंज याचा सुद्धा स्टडी केमिस्ट्रीमध्ये केला जाते. सो व्हॉट इज केमिस्ट्री नाव? लास्ट टाइम केमिस्ट्री इज द स्टडी ऑफ मॅटर, इट्स फिजिकल अँड केमिकल चेंजेस, physical and chemical properties and physical and chemical changes it undergoes at different condition is known as the chemistry. That is the chemistry. ठीक आहे. तर अशा प्रकारे आय होप तुम्हाला सर्व गोष्टी लक्षात आल्या असेल. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू सो मच. काही डिफिकल्टी असल्या तर मला सांगा. थँक्यू.